मटार पनीरच्या बऱ्याच रेसिपी तुम्ही केल्या असाल, पण जर तुम्ही अशी शाही मटार पनीर करून बघितलात ना, तर नक्की बोटं चाखतच बसाल. नमस्कार, स्वागत आहे तुमचे केएच क्लासी फूड आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत रेस्टॉरंटमध्ये जास्त ऑर्डर होणारी अशी डिश, ती म्हणजे शाही मटार पनीर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वप्रथम ग्रेव्ही करण्यासाठी 2 टेबलस्पून तेल, त्यात 1 टीस्पून जिरे, 2 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 1 इंच दालचिनी, 2 तेजपत्ते, 2 उभे चिरलेले कांदे. कांदे नरम होईपर्यंत परतून घेऊया. आता त्यात रफली चॉप 3 टोमॅटो, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 2 इंच आले, 1 किंवा 2 हिरवी मिरची, 2 काश्मीरी मिरची, 15 ते 20 काजू, चवीनुसार मीठ. आता हे सर्व गॅसचा फ्लेम मोठा ठेवून टोमॅटो नरम होईपर्यंत हे सर्व परतून घेऊया. गरजेनुसार पाणी घालूया आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं शिजवून घेऊया. आता हे सर्व मिश्रण थंड करायला ठेवून त्यातले खडे मसाले काढून घेऊ, जसे की दालचिनी, तेजपत्ता, मोठी वेलची. हे मसाले आपल्या ग्रेव्हीचा कलर चेंज करतात, म्हणून हे काढून घेऊया. आता पॅन मध्ये तेल घालून त्यात 200 ग्रॅम पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घेऊ. पनीर शॅलो फ्राय न करता असेच टाकले तरी चालतील. आता आपली ग्रेव्ही करण्यासाठी या मिश्रणाची फाईन पेस्ट करून घेऊया. एका भांड्यात 1 टेबलस्पून तेल, त्यात आपण वाटलेली पेस्ट ऍड करूया. आता त्यात पाव टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट पावडर, 1 टीस्पून धणे पावडर घालून ग्रेव्ही 5 ते 6 मिनिटं परतून घेऊया. टेस्ट बॅलन्स करण्यासाठी चिमूटभर साखर घालूया. आता त्यात 1 कप मटार, गरजेनुसार पाणी घालूया आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं मटार शिजवून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. आता त्यात तळलेले पनीर, पाव टीस्पून गरम मसाला, चिमूटभर कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया. ग्रेव्हीला अजून रिच फ्लेवर येण्यासाठी त्यात बटर, फ्रेश क्रीम घालूया. अशा प्रकारे आपली शाही मटार पनीर तयार झाली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा व कमेंट करूनही सांगा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी केएचजी क्लासी फूड आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.